अत्यंत अमानवी कृत्य। 9 महिन्यापासून कुलूपबंद खोलीत आई व मुलीला नरक यातना। पत्रकाराच्या सतर्कतेमुळे पोलिसांची कारवाई। लहान मुलगा जेवण द्यायचा तर मोठा बंद खोलीकडे फिरकायचं सुद्धा नाही। मागील 9 महिन्यापासून कुलूपबंद खोलीत नरक यातना भोगत असलेल्या आई व मुलीची पत्रकाराच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी कारवाई करत आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता सुटका केली। तर या घटनेने मुलांनीच केलेले अमानवी कृत्य निदर्शनास आले असून लहान मुलगा जेवण व पाणी द्यायचा तर मोठा तिकडे फिरकायचाही नाही। MIDC पोलीस ठाणे हद्दीतील पाकरसांगवी शिवारात 10x10च्या कुलूपबंद खोलीमध्ये मुलगी व आई मागील 9 महिन्यापासून बंदिस्त करण्यात आले असून त्यांचे अन्न, पाणी, मलमूत्र सर्व एकाच ठिकाणी जमा झाल्यामुळे खोलीत प्रचंड दुर्गंधी पसरली होती। सदर घटना ज्येष्ठ पत्रकार व्यंकट पन्हाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याशी संपर्क साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस हवालदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला पोलीस हवालदार लतागिरी, निहाल मनियार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष लातूर यांच्या मदतीने घटनास्थळावर कारवाई करत आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता पीडित आई व मुलीची सुटका करण्यात आली असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। तर MIDC पोलीस ठाणे हे कारवाई प्रक्रिया पार पाडत आहेत। सदर घटनेबाबत पीडित आई व बहिणीच्या संदर्भात भावाला माहिती विचारली असता त्या मनोरुग्ण असल्याचे सांगितले, तर त्यांना बंद खोलीमध्ये अन्न पाणी देत असल्यामुळे सदर प्रकार घडला आहे असे त्यांनी सांगितले। मी दररोज जेवण व पाणी आणून देतो, तर माझा मोठा भाऊ आईकडे आणि बहिणीकडे फिरकतही नाही असे सांगून तो डोळ्यातून अश्रू गाळत होता। पीडित महिलेचा पती नसून आईसोबत मुलगी ही मनोरुग्ण झाली असल्याचे स्थानिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। हां सर, सध्या जो घडलेला अमानवीय अतिशय नीच असा कृत्य जे आहे ते या ठिकाणी 2 महिलेसोबत घडलेला आहे आणि त्याला तुम्ही वाच्यता फोडलात, नेमकं काय प्रकार होता? मी व्यंकट पन्हाळे, माझ्याकडं एका ठिकाणाहून माहिती आली। एक 8 दिवसापूर्वी हा विषय माझ्याकडे आला की 2 महिलांना कुलूप लावून कोंडून ठेवलं आहे 2 वर्षापासून। हा विषय माझ्याकडे आल्यानंतर हा मी विषय MIDC पोलिसांनाही कळवला आणि काल माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेबांची भेट घेऊन त्यांना विषय सांगितल्याबरोबर त्यांनी तात्काळ हे मानवी तस्करी जे पथक आहे त्या पथकाला बोलावून घेऊन त्यांनी सूचना दिल्या आणि आज ताबडतोब त्याच्यावरची कार्यवाही झालेली आहे। ह्या घाणीमध्ये आज आपण इथं पाहतो आहोत, नरकामधून त्यांना बाहेर काढण्याचं मोठं काम झालेलं आहे। बाहेर एक मोठं चवाळं बांधून त्याला 1 फुटाचं छिद्र पाडून त्याच्यातून त्या खिडकीतून भाकरी आणि पाण्याच्या बाटल्या टाकतात। आज आपण बघतो रूममध्ये किमान 1000 बाटल्यामध्ये आहेत। म्हणजे किती दिवसापासूनची दुर्गंधी या रूममध्ये साचलेली आहे, म्हणजे किती अन्याय आहे त्या 2 महिलांवर हे आपण पाहिलेलं आहे। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।